बसलं तर आपल्याला तर शेकावच वाटते नाही का. चला आता 8-8:30 होऊन राहिले. आता काय पोट्टे तर गेले. आता ही काय आले म्हणा माया भिंत काशा बमण्या. तो इकडे जीव राहिला बा शिवलाल काय म्हणते तर थैली गेली दिसू राहिली बघा आहे तर. शिवलाल भाऊ अरे बाबा काय कुकडे म्हणतो बबनराव काय कुठं थैली गेली काय आहे गडबड. काय माणसा राजा घरी नाही सापडले तिकडे दुकानात जाऊन पाहिलं तिथेही नाही मिळालं कुठे गेला म्हणून. चालत नाही का चाल ना मग भाजी बनवून राहिलो आम्ही मस्त फसकला चाल म्हणलं. बाबा मग श्राम यायची हटे बा पार्टी सगळे झमकून राहिले पार्टी बाबा थंडीच्या. अरे काय कुठं आहे मला पार्टी किती वावरात आहे का घरी आहे म्हणलं कुठं होय. कुठं घरी वावरात बा ते तुरी राखा नाही लागत आमच्या एक तर वावर आमचे बड्डा शेतचे सगळे रोई खाऊन घ्यायचे तर बसा लाग म्हणून जा लागते. कशी जवळपास आता तूर आली ना आता काळाच्या 2-4 8-10 दिवसात येते ना. म्हणलं चला मग रखवाली होती आणि भाजी करणं होते म्हणून शिवलाल बोलले म्हणलं चालता का चालतात ना चला मग तुम्ही बी चालता कंदिला बुजी चला ना तुम्ही काय करता गावात. अरे काही नाही म्हणा हो ना पण आता हे वावर लय दूर आहे याचं हो ना बड्डाचीच आहे हो ना म्हणा ते आहेच म्हणा पण काय ते लय दूर आहे का वावर मग यायला नाही पुढं थंडीच्या ना हो ना तेवढं वसूलही नाही होत आमचं हो ना जातात जा वाटते पण याच्या तिला थंडागार होते माणूस. एक तर आता कसं आपण घरी सांगितलंही नाही ती हो आता तिने खिचडी बनवली काय बनवली भाकरी आण लागेल ना मग आता भाजी म्हणलं का भाजीनंच होणार आहे का. काहीच नका घेऊ ना तुम्ही आता हे पा तुम्ही काय लोड घेऊ राहिले मग भाकरीचा लोड घ्यायचं काम नाही ना भाजीचा नाही ना काहीच नाही फक्त प्लेट आणा तुमच्या संग बस प्लेट आणि ग्लास घेऊन या झालं बाकी काहीच नाही. कुठं आपल्या वावराच्या शेजी ते वरे नाही का बड्डार मंदिर तिथं बनवून राहिलो आम्ही हो म्हणजे कसं रोईगी तिकडे दुसऱ्या गावाला दिले खेदाडून चावसायाच्या तिकडे टेन्शन नाही तिथंच मस्त मंदिरापाशी आपली बनवून टाकू दाल फ्राय नाही तर काही बी आपलं मस्त फर्स्ट क्लास. बाबा लय दूर आहे त्याच्या मग तर बापा त्याच्यावर त्या बड्डाच्या वरे मंदिरापाशी काय करता मग इतक्या दूर ना करत तिथं मंदिरापाशी केलं तर निदान कमीत कमी पोटात तरी पडत. आपल्या गावाचं रेकॉर्ड माहिती नाही का तुम्हाला कोणती पार्टी म्हणली की आपल्या तोंडाला लागते का काही ना काही इगन येते हो 100% आता तुम्हाला तर माहितीच आहे आता कशा घटना घडल्या आपल्या गावात एक हे बाकी करायला का कशात हो बबनराव तुम्ही म्हणलं ते खोटं नाही की मग सांगतो ना आपल्या गावात कोणी बी भाजी 7-8 लोक करायला गेले भाजी आणीच नाही लागत एक तर गंज घेऊन पाहिजे कोणी नाही तर काही ना काही होते म्हणजे होतेच तेच आहे ना म्हणूनच मग म्हणलं बा चला दूर केली आपली अलग सलग जाय तिकडे हो इकडे तर आपल्याला अनुभव आलेला आहे आपल्या वावराईनं म्हणा किंवा आपल्या देशभोच्या खोबडीतनी म्हणा. पण असं कोण होतं असं म्हणलं नाही शिवलाल भाऊ नाही कंदिला म्हणजे काय कारण काय असं म्हणलंय. काय सांगा तुम्हाला खोट्या गोष्टी वाटते लोक आले आपण सांगतो ते हट म्हणते असं नसतेच म्हणते. अरे हे मुंजा झाला चकवा झाला हे हडड झाली भूत झाले हे रात्रीचे काय करते यायले रात्रीचं म्हणजे पूर्ण रान मोकळा आहे हो तर आता दिवसभर काही नाही रात्यानं त्याचं बिलकुल सुरू होऊन जाते काही कुठं बा भाजी होऊन राहिली का कुठं तेलकट पदार्थ काढणं सुरू आहे का भाजीवळे आणि आपण जर असे पार्ट्या करायला गेलो की ते बरोबर येऊन टपकते आणि ते गायब करते तिथून हो हे त्याचं खरं कारण आहे हो मला तर वाटते बा मा आता विचारानं हो तेच कारण असलं पाहिजे काऊन की अचानकच भाजी गायब होते गंज गायब होती असं होती तसं होती कोण येणार आहे तेच नाही ते भूत असते ते. कायच करा नाही का आमच्यासारखे खुच्ची नसते तर असे करते भुतार ना येते हो पण तसंही असेल बा काय सांगा आता खरं काय खोटं काय पण आता मग हे सक्सेस होईल का नाही मग आता यायची हे आता तिकडे करू राहिले बड्डार मंदिरापाशी तर नाही तिची सक्सेस होते हो कारण की तिथं बजरंगबलीचं मंदिर आहे ना मग बजरंगबलीच्या आसपासही कोणी भटकत नाही हो जय बजरंगबली म्हणलं की हडळ फडळ हे ते बिलकुल फरार बिलकुल हो तिथं थांबणेच नको त्याच्या 100 मीटरच्या आतनी कोणीच नाही हो त्याचं म्हणजे मीटरच आहे बिलकुल हो तिची सक्सेस होते म्हणा तिथं कोणी गजही नेणार नाही कोणीच काहीच नाही काऊन की तिथं भूताचं काही चालतच नाही. तेच आहे ना मग म्हणून आम्ही मग बबनराव म्हणे तिथं कोणाची चाल चालत नाही म्हणे हो तिची सक्सेस भाजी आहे म्हणे म्हणून म्हणलं मग कसं मी मा घरची भाकरी टाकायला लावतो जराशा बबनरावची इच्छा मग निघू मग हो नाही तर मग तुम्ही मागून जा आम्ही चालले जातो पुढे कसं करतं लक्ष्मण शिवलाल मग चालता का मग आपण हो थोड्या वेळ यायला पुढे जाऊ दे आपण मागून चालले जाऊ मग जेवाले गाड्या घेऊन समजा जवळ गाड्या ठेवून तिथून मग पैदल जाऊ मग कसं म्हणता मग नाही आता भाकरी हेच घेऊन राहिले म्हणता मग काही टेन्शन नाही जाऊ ना आपण गाडी घेऊन जाऊ हो तिथं जवळपास ठेवून मग तिथून पैदल बड्डाकडे चालले जाऊ चालते ना मग जाऊ मग उशिरा जाऊ पण जरा हो ना 10 वाजता निघू आपण एरिया आता यायला उशीर होते ना 8:30 वाजले ना आता जा रे मग तुम्ही आता हो ते भाकरीचं पाहा तुम्ही आम्ही काहीच नाही फक्त प्लेट आणि गिल्लास घेऊन येईन रे बा जा मग आता हो आम्ही आता येतो मग 11 वाजे लोक तिथं 10:30-11 पर्यंत बस आता हो घरी गेलो की मग कसं 4-4 भाकरी अजून टाकायला लावतो आता बाकीचे मग घेतले की निघाले आता आम्ही आता किराणा दुकानातून सामान आणलं घरी जात होतो भाकरी घेऊन निघत होतो तर जरासं उशिरा निघतो जरासं या ना तुम्ही 10:30-11 पर्यंत आले चालते तोपर्यंत तयार होते मग ठीक आहे मग चला बाबा आता लवकर पोट्टे गेलं ना पुढे चला लवकर मस्त आहे मग काजूकरी आहे का चला जमलं मग हो तेच म्हणलं मंदिरापाशी आपण चाललो हो चांगलं म्हणजे व्हेजिटेबलचीच भाजी करा ठीक आहे चला मग आता हो या तुम्ही पुढे आम्ही येतो मागून कंदील बुडा हिंदी त्या तापावर होते तर मग आता त्याला मन लागलं आपल्याला आता हे पोट्टे जाऊन पोहोचले का काय सांगा आता लवकर आपल्याला त्याच्या आधी जाऊन चिजीवर बसा लागल आपण आता यायला आमंत्रण दिलं भाजी आपल्याला तिथून गंज उचलून तिकडे पहिलं आहे म्हणलं कसं काय होईन ही अशानं आम्ही काहीच नाही ना निरा रमत गमत जाते ते हो गोष्टी सांगत आता पुढे जाऊन तिथून ते जाईन देवाच्या खोपडीवर तिचे भांडे कोंडे घेतील ते आणि बाकीचं सामान घेतलं इथून द्यायनं मग जातील ते आपल्या लाईने पडल्याच्या वावरा हो तोपर्यंत आपण सटकन तिथून चालले जाऊ बरं तिथं गेलं की बिलकुल वरे जाऊन बसायचं आणि ते पोट्ट्याचे ते आपलं जत्रेत आणले ते घेतले ते आणले ना ते सगळं सामान आहे ना आपलं सगळं साईन त्याच्यातनी एक डबा स्टीलचा हो भाजी वतासाठी भाजी याच्यात वताची घेऊन पाहायचं आणि एक गंज आहे ॲक्टिंग करायसाठी मंदिरापाशी आपल्याला चूल गिल बयाच करावं लागन त्याच्यावर गंज ठेवावं लागन भाजी यायची असंच म्हणता तुम्ही
मग तेच म्हणलं आता त्याच्याच भाज्या आणि त्याच्याच भाकरी आपल्याला घेऊन पाहिजे नाही फक्त आता हे माणसं आता बिलकुल 10-11 वाजे लोक येते तोपर्यंत आपली भाजी मंदिरापाशी पोहोचली पाहिजे झाला विषय क्लोज यायला फक्त भेवाडून दे ना आपल्याला चिचू बरं चला मग आता पटकन आता काही उशीर करण्यात मजा नाही चला निघा मग आता पटपट इथं आलो नाही का थोडा गावातून मोठं कठीणच काम आहे नाही का दुकानात म्हणलं तर शांतराम हजर हा कोणी भेटलं का कुठं आहे निरा बा थैली बाबा आपले 5-6 जण दिसले की शकच येते लोक त्यातल्या त्याला लक्ष्मण भाऊ तापावर आता शिवलाल भाऊचा विषय नाही बरा शिवलाल भाऊ काही इंटरेस्ट आहे याच्यात और आपल्या कधीला म्हणजे तब्येत नाही बरोबर आता म्हणून मग आता हे लक्ष्मण भाऊ बरेच काही पार्टी वाटे रे म्हणजे किती म्हणजे लोक तर्क लावतील लोकांच्या याच्यावर किती ध्यान असते लोकांच्या काय चालू आहे बा कोणाचं काय चालू आहे इतके लोक बारीक लक्ष ठेवते लोकांच्या याच्यावर ते तर आहे आपल्यापेक्षा लोकांवर ध्यान जास्त असते बा याचं काय चालू आहे त्याचं काय मग जाऊ दे त्याचा काही विषय नाही आपल्याला फक्त आता म्हणलं कसं करतं आता आपल्याला भांडी राहिले नाण्याची गंज गिंज हे ते आता आपलं सामान तर आहे सगळं पण आता हे लाराले मग त्याच्या खोपडीवर पाठवून देतो ना आपण मग इथंच थांबावं असं मला वाटते बा सगळेच्या सगळे अजून तिथं जा त्यापेक्षा इथं आपण काही थांबू हे दोघं जण चालले जातील मग मी तेच म्हणत होतो सगळे जण तिकडे गेल्यापेक्षा इथून आता पुढे मग तुमच्या वरात मग इथून चालले डबल लारा तो अजून 1-2 सोबती घेतो सगळं ते भांड्याची त्यांची सैली घेऊन ये बघा आम्ही इथंच थांबतो तोपर्यंत मारती चालता म्हणलं म्हणून मारती आम्ही जातो म्हणलं मग त्यांना काय हरकत आहे चल मग भानू चल बरं आपण लारा चालले जाऊन पटकन घेऊया आलोच आम्ही 5-6 मिनिटात चल रे बा पटकन 10-15 मिनिटं होऊन राहिले तरी अजून आले नाही ते मारता गेलं का नाही मोठा घरच करते बिजा गोष्ट आहे चालले गोष्टी करतो बरोबर काय भांडे आणायला गेले का इतकं टाइम लागते नाही खोबडीतून ते आता भांडे ती भाजीपाला काढून ठेवलेला खोबडीत ते आता भरणं आणणं लागतेच ना टाइम तेवढा हो त्यातल्या त्यात गेटले कुलूप लावणं लाऱ्याचं काम माहित नाही का तुला येते ते येते 5 मिनिटं थांबा आता येते ते मध्ये ना कशा मग कशी काय चार्जिंग करणार बॅटरी म्हणून आपल्या आता आहे ते वावरा लोक जरी पोहोचलं का नाही तरी पोहोचाय पायदा नाही म्हणजे वावरात पोहोचले आपल्याला फक्त हे कुठं चालले बरं अरे बाबा दिसलं यायला आता येते वाटतं आपल्याच्या अरे काय कुठं आहे कशाला कुठं चाललं बा कुठं म्हणलं जाऊ दे ना बा जाऊ दे ना म्हणलं शेवटी दिसलेच का तुम्ही तुम्हाला वाटलं बा आम्हाला समजतच नाही का तरीच समजलं आम्हाला तुमची पार्टी आहे म्हणून ही का आता तुम्ही इथे थांबले ना बरोबर आहे लाऱ्याची वाट पाहू राहिले तुम्ही मग भाजीपाला आणायला गेलं असं वाडीत ते आम्ही म्हणलं आम्ही काही येत नाही असं लोकांच्या नाही असं उचल्यासारखं आम्ही आमची करतो हे बा म्हणलं थैलीत नाही गण गिन सगळं सामान घेऊन चाललो वावरा मग तुरही राखणं होते तिकडे आमचं भाजी येऊन जाते तुम्हाला काय वाटलं आम्ही फक्त सहज विचारलो तुम्हाला तर नाही म्हणे पार्टी नाही नसं नाही तसं नाही नाही ना भाजी नाही ना आमची भेळ करून राहिलो आम्ही भेळीसाठी ते कायदा हिरवा कायदा आणायला गेलो ते लाऱ्या मग काय तर लाईट पाटल्याच्या वरात चला बा बसा भेळ करा चालेल पार्टी कुठे आहे पाहिजे ना आता तिथंच चाललो ना आम्ही आता तुमच्या आंधीची चिवर हजर हो ना पण आम्हाला वाटलं बा दिसून राहिलं हे मला काय सांगा भाजी आहे का आम्हाला बा खोटे बोलले नाही नाही खोट्याचं काय हो हे आता कशी पाण्याची कॅन हे ते आता रातभर राहा लागते आपल्या 12 वाजेलो मग काय म्हणून आणली या मग तुम्ही आता कुठं वावराकडे चालले वाटते तिकडे मग नाही तूर राखाले बड्डाशी आता काय करता आता कशी बी 2-2 पोती तूर झाली तरी तेवढी सशाला अंधारी चेत्या लवकर घरी जातो म्हणलं निरा रातभर हिंडत नको इकडे तिकडे यायची संग नाही काय मी घालीन तू आता हे लाऱ्या म्हणे म्हणून आलो ठीक आहे चला येतो म्हणलं मग आम्ही चला येतो लवकर आम्हाला जाऊन चिचीवर बसा लागणार चला या मग तुम्ही आराम आम्ही चाललो आता चालता चला येतं जेवायला मग आमची आहे भाजी तर नाही आम्ही नाही आम्ही घाले आमच्याच तिकडे काजू करे नाही काही नाही जा तुम्ही तुम्हीच घ्या हो जा अरे बबनराव हे मा पोट्ट्यानं मानकीच्या ददरीतून आणलं आलं का नाही का मी पहा म्हणलं आहे आता बिलकुल बा तोंडात घातलं की भूतच दिसतं आपण फक्त आता हे पांढरा कपडा काढला थैलीतला तेवढा अंगावर गुणायला की बस चिचीवर झाडावर बसले जाऊन ते झालं 100% भूतच दिसतो आपण हो बरे आणले त्या पोट्ट्या नाही का तेवढे तरी कमी आले मी आता म्हणलं आता कुठं पहा तागरी सापडले बरं झालंय बरं आता हे काय करतो पाण्याची कॅन आणि ही आपली थैली म्हणजे गंजण्याचा आहे डब्बा स्टीलचा वर घेऊन जाऊ नाही तर कसं जर का फेल कार्यक्रम झाला ना पाणी प्यायला भेटत आपल्याला तर आता वरे निघू मग आपण आता चाल हे तोंडात घालून देऊ वरे जाऊन बसून राहू म्हणलं बबनराव काही अंगला टहीन नाही का म्हणजे बस खालून गोटमार करायची लेखाचे याले को खाली नसतं आपाचे धंदे नाही झाले पाहिजे असं तर नाही होईल ना काही तसं होतच नाही ना तसं होतच नाही झालं इथं मग म्हणा आम्ही मजा केली भेवडून द्यायला आलो बा असं बस झालं निपट ना पण जमलं नाही जमलं मग झालं मग मजा ती बरोबर नाही का शिवलाल भाऊ सारखं समजा नाही का अंगावर आलं पाहायचं नाही तर मग त्याच्या अंगावर जायचं बरं चला मग आता वरे नाही का कॅन घ्या तुम्ही मी घेतो थैली चालेल जाऊ वऱ्या घातले टोपले की बस करू दे मग वरून आवाज सुरू चला मग पण आधीच लई लोक करू भाजी गिजी होऊ दे जो नाही तर मग काही फायदा नाही व्हायचा ते तिकडे वाट पाहिजे ना 11:30 लोक ते तिथं पोहोचणार आहेत म्हणून आता किती वाजले 9 वाजून राहिले तर आता याची 9:30-10 पर्यंत भाजी तयार होते तिथपर्यंत मुकाड्यानं राहता चला आता वरे भाजी चला मला आल्या का सगळे प्लेट आल्या चला आता सगळ्याला पहिले खालचा घर टाकतो मग सगळ्याला बरोबर तरी टाकतो म्हणजे एक सारखी भाजी आली पाहिजे नाही ते बा वाळाचा ढगच नाही राहतले काय एवढी चांगली भाजी करा पण ते वाढणार आहे काही मिळ नाही भाजी काही बरोबर वाढत नाही पुढचा आपण बा कसा वाढतो आता आल्या प्लेट चला भाकरी सोडा आता आपले निंबू कांदा गिदा सगळं ओके चला घ्या मग आता रट्टावून जेवा मस्त भाजी तर बनणारच होती ना आजची काऊन की बा इथं का कोणी एखादा जर आला असता भाजी पचारलीच असती तिकडे काही टाका ना तुम्ही ते भाजी पचारतेच मग ते मसाल्याला अर्थ नाही इथं कोणी आला त्याची नजर लागली की झालं समजा गेलं काम
मग आता कोणाला माहितच नाही होतील ना. हो हो, हेच आहे म्हणलं बा, भेळा भेळा करता करता जमलं आपलं. चला आता कसं मी काय म्हणतो, नाही लाईन पडी, थंडी झाल्यापेक्षा आपलं घेऊन घेतो मग मोठं मोठं. चल द्या मग. वळा मग आता, वळा वळा घ्या, चमचा घ्या, वळा. बघूनराव खरं म्हणलं सुरू करा ते घुंगरं वाजव घुंगरं. आवाज नाही नाही म्हणलं, आवाज आल्यासारखं वाटलं मारती. काहीतरी असं घुंगरं घुंगरं वाजल्यासारखी. तुला ऐकू आला का आवाज आवाज? हो ना तेच म्हणलं, मला येऊन राहिला जरा घुंगराचा आवाज येऊन राहिला. कोणी आलं खाली का? कोण आहे रे, कोण आहे म्हणजे इकडे, कोणी आलं का रे? काय आवाज आवाज म्हणजे नाही झुंबर, काय आवाज येऊ राहिला काय म्हणजे असं म्हणजे असं भयानक आवाज येऊ राहिला. पण अरे कोल्हे होय ते, मग काय कोल्ह्या रातच्या बोंबल तिचा, मग ते होय ती, मग दुसरं काय ती काही नाही. घ्या घ्या म्हणलं भाजी घ्या, जेव्हा जेव्हा. वर काय म्हणलं, वर वर पा, वर पा म्हणलं, वर पा. उडी टाकतो. देवलाल भाऊ, आपलं तूर राजा 8 दिवसात येईल आपली, नाही हो? काय मजूर दे जा बा म्हणा, तुमच्या सासूबाईला सांगता तेवढं. हो मावशीले म्हणा, कसं आपल्या वराती जर 4-5 बाया पाठवल्या तर होऊन जाते म्हणा भाऊ. हो ना, देऊ ना देऊ ना. अरे काय रे, कल्ला काय म्हणा, अरे पाठी घेतो, अरे पट्टी घेतो. काय रे, काय झालं रे? अरे भुतारे 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 हॉटेल आली रे. अरे पहिलं खाली खाली बोल, खाली बोल. थांबा रे, थांबा रे. काय पोट्टे पोर आहे राजा, बापा भाऊ खुमटावून आपण लागा ते. अबे झुमरे, आपण लागा रे. अरे अरे इकडे आणा, इकडे आणा. काय झालं रे? इकडे इकडे. अरे पडलो रे खुटावर. अरे बाबा लागलं रे. अरे चला चला तिकडे चला, ते आलबो आहे तिकडे. चला चला तिकडे चला रे, पाहू नका रे. आला म्हणलं का बिबटे बिबटे आला का? हो ना, गावात ढारे असल्यावर बिबटे आले ते. अरे इकडे इकडे इकडे. इतका कल्ला करायला लागते का? कोण धावणं, कोणी कुकडे पाहून राहिलं, काय चाल तुमचा राजा? थांबायला तयार नाही, ऐकायला तयार नाही. काय झालं, काय नेमकं काय झालं? काय करता राजा, पण काय करता? पण मी तर 2 जागी आडवड पडलो. त्या तुरीचं खोबट अटकलं. काय पाहिलं बा? अरे बाबा रे. अजून आठवण येते मला त्याची. पाहिलं त्याची थोड्याकडे. कोणाच्या तोंडाकडे? कोण कोण म्हणलं? कोण आले? कोण आलं तिथं? भूत भूत राहायचे हो. काय भूत का काय बा? दोघं होते, 2 बाया होते, माणसं समजे नाही ते. एक हिरवा होता, एक लाल होता. का तुम्ही का माझ्या बाळा बे, किती जण आहात तुम्ही? 3 6 6 जण. तुम्ही म्हणता भूत आहे? टाकायचे 7 जण होतो आम्ही. मग मारत्या मारत्या घरी पोहोचल्या सर्व बिजच पायर मारत्या बिज्जा. निरा बाळा बे का निरा भाऱ्या का बे का हो लहान पाटील? तुम्ही राजा इतके भेकाळा पण माहित राजा तुम्ही. बॅड भरले डेअरिंग फुल का तुम्ही? डेअरिंग फुल पाहा, तुम्ही पाहिलं असतं मग समजलं असतं. पहिलं नसतं पहिलं आलो हो तुम्हाला. आम्हाला माहिती, आम्ही जीव किती म्हणलं मुठीत घेऊन पाहिलं होतो. मग आम्हाला म्हणे बस आलीच म्हणे तुमच्या मागं. मग तुम्हाला काय माहिती राजा, उडीच टाकतो म्हणे वरून. अरे बाकी बरोबर, तुम्ही आलते काय म्हणलं? काय साठी आले तुम्ही तिथं झाडाखाली? चिचीच्या झाडाखाली गेले काय तुम्ही वर आले? पार्टी होती ना हो, पार्टीच्या नाव आम्ही काजू करीची भाजी हो, बंदी गिंदी सगळं गिलेटा बिलकुल घेतल्या. भाकरी गिरी काढा बा, बस हे बा. वरून बिलकुल असे ते हेच वाजले, काय वाजलं होते ते, काय म्हणते ते तोडल्या का काय म्हणते ते, घुंगरं वाजले बा. घुंगरं वाजले. आम्हाला काय आवाज मग पाहतो वर येतं बापा रे. हो बापा टळली आमची. अरे देवराज भाऊ, निरा बळ आहे हो. म्हणजे तुम्ही भाजी गिजी केली, होय लोक काहीच नाही आलं. झाल्यावर बिलकुल आवाज आला असं. मग पाहिलं तर मग काय होतं बरे? मग समजा म्हणजे होतं काय? तर बा नावर त्याचं पाहिलं करायचं म्हणजे आता मग आठवते ते झोपीत मापुडी येते ते. जाऊ दे ते बा, आम्ही कसं आहे आता, तुम्ही दिसले या त्यांना थांबलो तरी, नाही तर आता घरी असतो मी आतापर्यंत. अरे काय काहीच नाही ना ते झुंबर. हे कसं झालं, तुमची पार्टी आहे का नाही? तुम्हाला येताना पाहिलं असेल कोणतरी. 100% तुमची मजा केली कोण होतं. तुम्हाला कोण पाहिलं समजा रस्त्यानं कोण पाहिलं का म्हणजे येताना असं हे तुमचा माहोल? म्हणजे आता आम्हाला दुकानात शांतरा भाऊ दिसले बा. दुकानात 3-4 केली त्यानं, मग त्याला काही लक्षात आलं आमचं. त्याच्यानंतर कधी म्हणजे भेटले मग, बाकी तर मग शिवराज भाऊ, बाकी कोण नाही भेटलं मग. दुसरं तर कोणी आम्हाला समजा शकले आला कोणावर. अरे झालं ना मग, झालं शांताराम भाऊ पाहिलं तुम्हाला? झालं मग. हे पहा मी सांगतो ना, एक तर हे शांताराम भाऊचं काम आहे. हो शांताराम भाऊचं आहे, नाही तर मग शिवला बबर गिबर काशीनाथ यायचं काम आहे.
ना काशीनाथ भाऊन बबनचं त्या शिवलाल भाऊचं नाही याच्या हो ते तर पार्टी होती त्याच्या मग काय ते दोघं पुढे गेले ते वावरात त्याच्या त्या बड्डाजवळ हो तिथे त्या मंदिराजवळ पार्टी आम्ही आम्हाला म्हणे तिथं जाता जाता दिसले ना आम्हाला ते अरे मग हे बा दोनच माणसं राहिले भाऊ हो, एक तर शांताराम भाऊ हो कधी रामोजी पाहिला का तुम्हाला कधी रामोजी दिसले होते का आता पार्टी दिसले ना त्याला म्हणलंय ना आम्ही आमची पार्टी नाही म्हणलं हो तर बहुतेक ते असतील का माय का मारत्याचा बुडा आणि भाण्याचा बुडा काही लोक माबुडा काय काही बी माबुडा नसलो झालं मग हे बा 100% सांगतो 99.99 हो शांताराम भाऊचं काम आहे ते हो काहून की त्याले हे बा लय सवय आहे ना लय मजा की माणूस आहे ते मला वाटेल जरा हो ओळखलं सर जरा कसा चालू माणूस आहे हो त्याला ते साबार घेताना पाहिलं होतं तरी त्याच्या लक्षात आलं तरी काही म्हणलं नाही हो नंतर त्यानं सरपंचानं काहीतरी मजा केली वाटते असं हो 100% ते धोका असं नाही का सरपंचांनी बडा कितीच आहेत ते हो तेच आहे पाहा तुम्ही आता लावा शांतरा बोलू फोन हो काय राजा म्हणा अशा मजा करत असते का म्हणा लावा तुम्ही फोन लावा तेच आहेत ते दोघंच आहेत ते माझ्या शात्रा भाऊ असं शोभला का उपास मारते का आम्हाला आता हो ना मी हे बा जेवलो नाही घरी मला भूक म्हणून चहा नाही पिलो थांबा आता शात्रा भाऊ होत राजा असं काम नका करत जाऊ तुम्ही लावतो फोन त्याने हो कुठं आहात तुम्ही पाहतो गरम चित्र झाली वाटते सुरू तर नाही का ఇంకా आता सुरू झाली म्हणते ना काय वांग्याची भाजी आणि रोडग्याचा आस्वाद घेत आहेत हंडी गिंडी बापा रे हो मावाला वाटते आता महिनाभर ते बरमची यात्रा अमरावतीमधली हो झाली म्हणते सुरू ते तर लय आठवण यायले हो ना बरोबर आहे ना आता हो हंडी म्हटलं की आता कसं बरं यात्रेची आठवण येतेच तुम्हाला आलीच असं आता जसं ना बाबा मग आता काय ते आता डायरेक्टरच्या मनात आहे ते काय होते काय नाही मागच्या वेळेस गेलतो आता हो काय होते काय नाही आता फोन आला मला मानवडे झाला गेले हो फोन आला म्हणलं तुया हो काय वाजून राहिला ते हॅलो हा बोला कोण बोलता असे मी बोलतो म्हणलं आपलं झुमर झुमर हो काय शांतराभाऊ कुठे आहे? घरी आहे का म्हणलं घरी आहे का शांतराभाऊ हो घरीच आहेत ना हो काहून काय झालं बाबा काय घरीच काय तर म्हणजे आता पेपरच वाचून राहिले होते तर मी तुरीच्या शेंगात दाणे काढून राहिली ते पेपर वाचून राहिले बोलता खोट्या नाव बोलवा असे तुम्ही तुम्ही खोट्या बोलता वाटते अरे म्हणलं शांतराभाऊ कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का कुठे आहे माहिती आहे कुठे आहे बाबा मग आता हे मापुढे बसून आहे हे का भूत का म्हणलं हा कुठे आहेत ते कुठे आहेत म्हणलं हो घरी आहे मित्र खरंच का घरी आहे का असं असं हो का हो ना मला वाटलं काय इकडेच आहे का वावरात आलते का बा हो ना तेच म्हणलं म्हणजे ते काय झुमऱ्याचा फोन आहे का काय रे झुमऱ्या स्पीकर ऑन कर हॅलो हा बोल म्हणलं हो याच्यासोबत बोल म्हणलं बोल बोल एक शब्द हॅलो हॅलो हो काय कुठे आहे शांतराभाऊ घरीच आहे ना ते जंगलात काय आले का बोलून राहिला घरीच जाऊ मी कोण काय झालं आता काय काय गडबड काय म्हणलं आता काय सांगा तुम्हाला आता खोटं काय बोला दुकानात आम्ही सामान घ्यायला होतो आलो होतो का काय आमच्या पार्टी होती भाजी होती ते तर मला तरी समजलं म्हणा पण मग काय अडचण काय मग काय सरायच्या ते भाजी आगी नाही लागली हो भूत आले राजा 2 भूत आले चिचीच्या झाडावर लायरे पाट्याच्या वावरात आम्ही जेवून राहिलो वरून राजा ते दिसले आम्हाला आम्ही पळत सुटलो बा इथं आलो तर आम्हाला मग आता हे आलो भाऊ म्हणे मजा केली असं म्हणे शांतराभाऊ म्हणून तुम्हाला फोन लावला कुठं हवा म्हणून दोघं म्हणजे आता रंगबिल्ले व्हायचे नाही काय का काही खोट्या गोष्टी करता रे का मी काय मजा करणार मी घरी आलो आपलं मस्त आपलं पेपर वाचून आलो तो जेवण झालं हे झालं तू असं कर मी सांगतो तुला कोण व्हायचं ते एक नंबर सांगतो कोण व्हायचं कोण आहे म्हणलं सांगा सर तुम्ही सांगा बा कोण असेल म्हणलं निरबुडा आहे ना कंदीरबुडा आहे तुम्हाला माहित नाही का मग जेवण म्हणलं की पार्टी म्हणलं की तुम्ही काय सांगितलं नाही तरी त्याने ओळखलं असेल कुठं भेट झाली का त्याची भेट झाली तापावर भेटले होते हो लक्ष्मणराव ते होते बा म्हणलं ते असं काय काय अरे तेच आहे ना दुसरं कोण आहे आपल्या का मग शिवल्या असतात तर मग ती तिघं दिसली असते दोघं म्हणलं म्हणजे 2ची जूट म्हटलं की हेच असते ना असं आहे ते बरोबर आहे तुमचं बरोबर आहे 100% कधी लावायचेच काम आहे रे का आम्हाला वाटतं तुमच्यावर समजा शक पण नाही ते बरोबर आहे बरोबर लावतो मी त्याला लावतो आता सांगतो त्याला राजा म्हणतो असे काम नका करू ठीक आहे ठेवतो मग आता तुम्ही म्हणता इथेच लावून देऊ गाड्या पुलावर म्हणजे कसं मग पुढे आता टेन्शन नाही एरी बिल मोठमोठे टोय कुठे आता कसं करता मग आता चला मग पैदल आता काय बड्डावर चढ लागणार आपल्याला हो ना इथंच ठेवा लागते हो ना तरी पाहा लागते बा लॉक केली ना पण चला आता आता धीरे 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 आपलं बरं चढायचं आणि त्या मंदिरात चालत जा चला मग आता हो यायचा गाडी फोन आला म्हणून मध्ये लाईन पटला जा हो ना हे काय म्हणतात बाबा पाहू द्या बोला हॅलो हां बोला म्हणलं बोला मनोज पाटील हो काय होतं बाबा काय साठी लावला म्हणलं रातचा फोन आता 10 वाजून राहिले ना काय होतं आता काय रे बाबूजी या वयात राजा इतकं नसते ना हो आमचं म्हणलं तुम्ही ते पार्टीचा गंज घेऊन पाहिले आम्ही उपाशी म्हणणार राजू मगापासून भुका लागल्या होत्या असं नव्हतं करायला तुम्ही भले मनाच असतं बा येतोच बा मी आम्ही का नाही म्हणलं असतं राजू अरे बाबा हे तर राजा लोकांचं म्हणजे काय कुणाचा गंज गेला म्हणजे कमी आणायला का बा अरे म्हणतो राजा इंका शिवला लक्ष्मण आम्ही जेवायला चाललो तिकडे त्या काशीनाथ पार्टी आहे त्याची तर तुमचा गंज आम्ही काल नेऊ बा इतका का म्हणलं म्हणजे गळे गुजरे वाटले का म्हणलं का भेटत नाही का आम्हाला राजा दादा ना मजाक नका करू बाबूजी हो तुम्ही आता चिचीच्या झाडावर बसले नव्हते का म्हणला मारुतीचे बाबा तुम्ही दोघं जण बाबा चिचीवर आम्ही अरे बाबा राजा अरे इथं समोरासमोर लक्ष्मण आहे ना बा लक्ष्मण मी शिवलाल आम्ही 4 जण इथं गाडी घेऊन आता इथं ठेवून पुलावून चाललो होतो बड्डावर आणि म्हणतो राजा मी चिचीच्या झाडावर अरे बाबा मी काय राहिलो तिथं अरे जा खरं 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 बोलता का तुम्ही आता आम्हाला मग ते कोण होतं म्हणा मग ते 2 भूत आले राजा आम्हाला भेळून दिलं होतं ना आम्हाला वाटलं तुम्ही स्वागत आहे रे बाबा अरे काय झालं यायच्या संग तेच झालं रे बा जे नाही व्हायचं तेच झालं अरे काय म्हणता 2 होते का किती होते म्हणलं 4 होते का 5 होते किती होते ते 2 होते बा 2 जण होते तर काय आता ते एक लाल तोंडावाला आणि हिरवा तोंडावाला 2 होते बा
नाही नाही दोघं नाही तिघं असन आम्ही एक वेळ असंच केलं का नाही तिघं आलं ते राजा हो पोरगं याचं असन पोरगं घरी असं नाही त्याचं बाबा भूताचं आहे म्हणलं ते थांबू नका म्हणलं तिथं थांबू नका घर लवकर जवळ करा तुम्ही कारण की भानुले सांगून द्या लवकर घरी जाय म्हणा बाबा वातावरण खराब आहे लवकर निघा बोल राहिले हां भूत होते का म्हणते खरे भूत होते का आता मी का खोटं बोल राहिलो का हां ते कोणी नाही आपल्या गावातलं कोणी नाही ते मजा करणारं ते भूतच आहेत कारण की आपल्या एरियातनी कसं असते जर समजा असं मंदिर जर आसपास नसलं आणि आपण जर भाजी केली तयन काढलं तर भूत येत असते ते आले ते 100% आले आपल्या इथं म्हणजे येतेच ना नेहमी येतात ना आजचीच गोष्ट नाही ते तुमच्या संग तेच घडलेलं आहे तुम्ही लवकर घरचा रस्ता पकडा भाऊ नाही तर मग असं करा ना तुम्ही येऊन जा मग बड्डावर या आपलं ते मंदिरापाशी आपल्या काशीनाथच्या वावराच्या वर तर तिथं म्हणलं आमचे जेवण आहेच पार्टी आहे कसं आपलं जे उरलं ते जरा पाणी वाढून टाकू त्याचं चालू असं ना आता एक मिनिट हो यायला विचारू दे मला कसं करता हो काय कसं करायचं म्हणतो येता का म्हणते तिकडे हो त्याची पार्टी तिकडे चालता का म्हणते चालतं मग नाही का हो येईल उपाशी मिळाल्यापेक्षा बरं हो पण ते भाकरी नाही राजा आमच्या पैशात तिथं त्या झाडाखाली तर भाकरी ठेवल्या का नाही काय सांगा त्या भूतानं तर भाकरी काय सांगा राजा त्याला भाकरी आवडते का नाही तर पहा ना जाऊन पहा एक पण भाजी तर गेली भाजी नसून राहिली तिथं भाजीला आवडते त्याला हो तू फक्त असं कर तिथं जाऊन पहा जर सापडल्या भाकरी तर घेऊन या नाही तर मग इथं ॲडजस्टमेंट करून टाकू तसे त्याने शिल्लक नेल्या आणि आम्ही 2 घरी होते ते घेतल्या बरं पाहतो आम्ही तिथं जाऊन काही असलं नसलं तर उरलं सुरलं घेऊन येतो काही येरी घरी जाऊन आमचे काय मोठे हालच होणार आहे नाही का घरी बी आता बोलले खाल्ल्याशी दुसरं काय ठीक आहे मग दवडीत काही नाही आमच्या चला येतो मग आम्ही आता ठीक आहे व्हा तुम्ही पुढे आम्ही येतो तिथं जेवाले कधी म्हणजे काय डबल असंच झालं वाटतं नाही हो आपण ते विषय काढला तसंच झालं का शेवटी मग तेच म्हणलं ना तुम्हाला खोट्या गोष्टी नाही मावर नाव घर राहिले म्हणजे तुम्ही ते मुक्षीराम मागा म्हणे म्हणजे इतकं म्हणजे आम्हाला असे ते समजू राहिले ते आता बसा म्हणा बोललं खोटे बोलले आपल्या संग पार्टी नाही म्हणे भेळ खाऊ राहिलो ना आता कसं सांगू राहिले आता लेका म्हणा आमच्याच भरोशाला आता जेवायला बोलावं राहिलं तुम्हाला आम्ही तरी पाहत नाही एवढं काशा बाबण्या पुरलेले काय पण हे नाही पुरले येऊ द्या आता द्यायले पाहू आता काय आता ते जाऊ द्या आता त्याचं काही खरं नाही ते नेलं ते काय भाकरी सापडत नाही द्यायले काहीच नाही ते भूत काहीच ठेवत नाही तिथं कोण असं का नाही का शांतराम भाऊ का काय सांगा बघ काही अंदाज नाही लागू पाला उद्या बरं जाऊ द्या मग चला मग आता चला पैदल फटफट चला लक्ष राहा काही घाबरू नका चला काय बरं काय होणार पण ते पाहिजे आपल्याकडे तिकडे नाही आले पाहिजे फक्त चला आता हो जुमरराव आपल्याला तिकडे जायला लागते जेवायला हो हे आपला तर गंज गेला आता मी म्हणतो तिथं जाऊन पाहू आपण काही भाकरी असं तर ठीक नाही तर मग त्याच्याजवळ बी आहे तर पाहता मग पुढचं पुढे हो जरा अर्धपोटी का होईना पण जेवायला जास्त लागते अर्धपोट काय तुरी शेंगा उकडून जरा कमी जास्त पडलं कवर तर करायच लागणार गाडी चला मग आता चला तिकडे जाऊ मला वाटते बा त्या चिचिकडे झाले पुरत आता आपल्याला फालतू नसते तर कोणाला लागलं भांगलं बसलं वादी लावायला का अकड तोडायला सगळ्याच्या वादी आहे का मी तर वादीन गिदीन काय करा अरे वादी गिदीचं काही काम नाही मी चला बरं बा सगळं चला बरं चिची खाली आपण पाहून शिव काय आहे काय पाहता राजा तुम्ही आता तुम्हाला माहिती आहे तुम्ही हे मजाक नका समजा तू आलो भाऊ आमचं आम्हाला माहिती काय खरं आहे काय खोटं नाही मग आम्ही प्रत्यक्ष पाहिलेली गोष्ट आहे तुम्ही जावा आम्ही नाही जाता आमच्या लट्टावली आता आम्ही चाललो आता डायरेक्ट बड्डावर जेवण करायला आम्हाला लागले भूक आरमान हो तिकडे आम्हाला काय करावं लागते नाही का हो ना आपण भूत घेतं काहीच नसते हे कोणातरी मजाकच करेल आहे 100% सांगतो मी जा बा पहा तिकडे कुठं जा तिकडे जा हो नाही तर तिकडे तुरीच्या शेंगा खा पहिले कधी बाकी बा लय खतरनाक जमलं पण काय आता भाकरी आणल्या आपण द्यायच्या आणि आता भाजी बी म्हणजे टेन्शन तर कामच नाही राहिलं निंब पिंब सगळं जाणलं काय ठेवलं नाही तिथं हो पण योग किती चांगले आपले हो पहिले मग बरं झालं हो नाही तर त्याने काय हिंमत दाखवली असती ना तर या रे खाली झालं असतं आपलं कामच झालं असतं मग आले म्हणलं आले तेव्हा बॅटरी गिटरी दिसून राहिली बा हो आले म्हणलं कनीरराव आले म्हणलं आले घबाळ घेऊन आले म्हणलं बाबा मस्त चालू वाटते यायचं तर शेकूर आली वाटते झाली वाटते भाजी अरे झालं का पोट्यो 10 मिनिटं वाचलं म्हणलं हो 10 मिनिटाचा फरक पडला फक्त या ना अरे काय राजा वाट पाहू हे बा भाजी आटून राहिली शेवटी हो आता हे चूल काय बंद करावं नाही वाटत आणि भाजी थंडी होऊ द्या नाही वाटत मी आणलं येता का नाही या शिवलाल भाऊ बसा म्हणलं टाका पालकडा मांडा अरे लक्ष्मणराव आले वाटते नाही का या लक्ष्मणराव या म्हणलं चला बसून घ्या चला म्हणलं भुका लागल्या आम्हाला हो पण मी काय म्हणलो हो थांबा जराशी जेवायचं आपल्याला जरा 10 मिनिटं थांबा लागेल गड्या हो काय मोठं कठीण प्रकरण झाला आज ते आपलं पोट्टे आपला भानू गेलो हे ते पार्टी करायला गेले आलंच म्हणते तिथं राजा ते आपलं हडाल का काहीतरी आलं तर म्हणते बा पहिले हे शेवटी उपाशी मेले होते मला फोन आला मी आला बा या इथं आता बरं वाचलं मग आम्ही समजा इथं केली तर नाही तर आम्हाला फटका असता मग फटका असताच ना बरं झालं तुम्ही इथं केलं हो इथं काही टेन्शन नाही आता म्हणलं जरासं आपल्याला पाणी वाढवा लागेल गड्या हो पोट्टे कसे 5-7 पोट्टे आहेत थोडीशी भाजी वाढवा लागेल आता त्याच्यात काय वाढून टाकू हो येतो म्हणजे लवकर या म्हणा लवकर या म्हणा फक्त चला आता इथपर्यंत आलो आम्ही आता कसे जेवण घेऊन होईन आमचे हो त्यानंतर पाहू काहीतरी हो या भूताचा इलाज करायच लागेल आम्हाला हो हे रामपूरला लय हैराण करून राहिले हो काहीतरी याचा मार्ग काढतो आम्ही हो कारण की अशा आमच्या म्हणजे गावातल्या पाट्या होणं मुश्किल व्हायच्या ठीक आहे पाहू आता उद्याच्या भागामध्ये हो चला मग धन्यवाद उद्या भेटू 5 वाजता हाच विषय घेऊन आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त सबस्क्राईब होईल याकरता सहकार्य करा धन्यवाद